थंडीचा प्रभाव वाढलेला आहे. पहिला चेंडू टाकतोय स्वप्नील पाटील, खरवली एक्सप्रेस. 1:35 पहिला चेंडू पडतोय. राईट आर्म आउट द विकेट. पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. एकच रन मिळते. एका धावेने धावसंख्या बिनबाद 1. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय बॅट असेल, करो या मरोवाली परीक्षा असेल, आरपारची लढाई असेल, कुठल्याही प्रकारचा गाफीलपणा, कुठल्याही प्रकारचा उतावीळपणा, कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणाचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो. कारण इतकी मेहनत करून आलेले आहे. आत्ता जी मेहनत केली त्या मेहनतीवर जर आपण पाणी फेरलं, आपला जर गाफीलपणा असेल तर इतकी केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून दोन्ही संघाचे प्रयत्न असतील. पुढचा चेंडू राईट आर्म आउट द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन पडून काढली जाते. संथ सावध बचात्मक क्रिकेट पाहायला मिळते. वॉचफुल क्रिकेट पाहायला मिळते. सूझबूझवाली क्रिकेट पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणाचा, उतावीळपणाचा, गैरजिम्मेदार थॉटलेस अँड पुअर क्रिकेट किंवा स्टुपिड क्रिकेट खेळायचं नाही. अशा प्रकारे आरपी लाईन्स वाडाची स्पष्ट रणनीती. षटकातला पुढचा चेंडू या षटकातला राईट आर्म विकेट स्वप्नील. यावेळेला बॅकफुटला जाऊन फाईन लेगच्या दिशेनं ऐनूलनं चेंडूला टोलवलं. 1 रन तर पळून काढले. ते दुसराही चेंडू मिळतो की काय पंचांचा इशारा खणखणी दणदणी जसा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 6. 3 चेंडू झालेले आहेत. पहिले 2 चेंडू कॉपी बुक स्टाईलने अगदी जबाबदारीने खेळून काढले. तिसरा चेंडूवर मात्र थोडासा दिशा बदलली. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले आणि फ्लिक ऑफ द रिस्ट कर फाईन लेग वरनं चेंडूला सीमारेषेपलीकडे बिरकोले. षटकातला चौथा चेंडू स्वप्नील पाटील, ज्याला खरवली एक्सप्रेस या नावानं ओळखलं जातं. बघूया काय करतो या चेंडू. चौथा चेंडू राईट आर्म आउट द विकेट. यावेळेला मग बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. 2 खेळाडूंची टक्कर होते परंतु स्वतःला सावरलं. 1 रन. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7. पुन्हा एकदा षटकातला 5वा चेंडू स्वप्नील राईट आर्म आउट द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला गर्भगळीत केलं जात आहे. नियंत्रित मारा, शिस्तबद्ध मारा. 1 चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाज स्वप्नील पाटील याने. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळालेली आहे. ऐनूल आणि रुपेश लोखंडे सारखे नावाजलेल्या फलंदाजांना सुद्धा जबाबदारीने खेळ करायला भाग पाडलंय. यावेळेला चेंडूला उडवलंय आणि फलंदाज होतोय बाद. ऐनूल बाद होतोय का? रुपेश लोखंडे वन्स अगेन फेल होतोय. धडाडणारी मशीन, धावांचं मशीन म्हणून ओळखलं जाणारं रुपेश लोखंडे आजच्या रात्रीमध्ये 2 वेळा फेल होतोय. 2 वेळा अपयशी ठरतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मला वाटते बहुधा अक्षय येतो का? अक्षय कोकाटे. गोलंदाज करण पाटील. अगदी कशमकश. पुन्हा एकदा सामन्याचं वर्णन करी. आज के रात का सबसे बड़ा कडा मुकाबला. आजच्या रात्रीमधला क्रिकेटमधला सर्वात तगडा झगडा आपल्याला पाहायला मिळतोय. वीर बजरंग खरिवली आणि या स्पर्धेचं या मैदानाचं चांगलं नातं आहे. गेल्या वर्षी क्वालिफाय झालेला संघ होता. करण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करतोय, बहुधा सराव करतोय. पुन्हा एकदा करण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढली जाते. डिरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यावेळेला मात्र चेंडू अगदी काही फुटावरनं, काही इंचावरनं वाचलेला आहे. बाल बच गए.
एक रन पळून काढले ते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर. बघूया अक्षय कोकाटे काय करतोय. चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला पॉईंटच्या दिशेने अगदी खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलंय. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय करण. एक अष्टपैलू झुंजार लढवय्या योद्धा असलेला खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. आरपी लाईन सारख्या हार्ड हिटर फलंदाजांची लाईन असलेल्या फलंदाजांना जखडून ठेवले. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला उडवलंय. टाटा बाय बाय करत चेंडू जातोय उचुंग गगनचुंबी लंबाचे. षटकारानं धावसंख्या मात्र पुढे सरकते झपाट्याने. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. बॅटमधनं आलेला आहे की देखना उतुंग गगनचुंबी टोले जंग आणि दूरवर अगदी प्रेक्षकांना सुद्धा टाटा बाय बाय करत रस्त्यावर गेलेला प्रेक्षक नाराज होत आहेत. प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की षटकार माराल तर आमच्या अंगावरच मारा, जेणेकरून आमच्या खिशामध्ये 1000 रुपये येऊन पडतील. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळेला चेंडूच्या दिशा बदलली, फिरक बदलली आणि चेंडू मात्र फलंदाजाच्या बॅटला वाकुल्या दाखवत बाय बाय करत लहराती हुई, बलखाती हुई, अंगड़ाई लेती हुई गेंद असं जिचं वर्णन आपल्याला करावं लागेल. पुढचा चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर, धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 16 वर. करण एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेला. एक षटकार जरी आला तरी फक्त 8 धावात दिलेली. षटकातला 5वा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय का मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 रन पडून काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. शेवटचा चेंडू नियंत्रित मारा केला जातोय. अतिशय नपीतुली, सदी हुई, कसी हुई, घातक गेंदबाजी, चिवट तिकट मारा, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, फलंदाजाला जखडून ठेवणारी, बंदिस्त करणारी, जेरबंद करणारी, नजरबंद करणारी आणि संचारबंदी करणारी अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती करण पाटील यांच्याकडनं. यावेळेला पुन्हा एकदा कडा प्रहार आणि पुन्हा एकदा उतुंग गगन चुंबी षटकार. टाटा बाय बाय करत प्रेक्षकांनाही वाकुल्या दाखवल्यात वाटतं. प्रेक्षक पुन्हा एकदा नाराज होतात ऐनुलवर. अक्षय कोकाटेने मारलेला प्रेक्षकांना, क्षेत्ररक्षकांना सर्वांना वाकुल्या करत चेंडू दूर गगन की छाव में, म्हणजे जिथे कुणाचेही हात लागणार नाहीये आणि संदीप भाऊ पाटील यांच्या खिशाला चाट पडणार नाही अशा प्रकारचा मारलेला हा षटकार. 7 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण केलेली आहेत. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप. शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी येतोय राहुल पाटील. धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 23 वर. आव्हानात्मक धावसंख्या उभारलेली आहे वाडा संघाची. चांगली फलंदाजी, अगदी शेवटच्या 6-7 नंबरपर्यंत खोलवर असलेली फलंदाजी. अजून एकच गडी बाद झालेला तो रुपेश लोखंडे. बघूया राहुल पाटील कशा प्रकारे धावा रोखून धरतोय की राहुलला पोलिशी मार दिला जातोय. राहुल पोलीस आहेत ना, म्हणूनच मी हा मारला शब्द. राहुल स्वतः महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यात आहेत. बघूया राहुल आणि समोर स्ट्रायकरला फलंदाज आहे कोण, अक्षय का ऐनुल शेख आणि राहुल पाटील यांच्यामधली जुगलबंदी. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र फलंदाजाला यष्टीरक्षकाला गुंगारा दिला जातोय. अतिशय गचाळ असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय गचाळ, कारण गोलंदाज इकडे सर्वस्व पणाला लावतोय, एक एक धाव वाचवतोय आणि इथे मात्र एक एक धावाने धावसंख्या फुगत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. एकटाच आलेला दिसतोय. आले सगळे खेळाडू. व्हेरी गुड, बहुत अच्छे, धन्यवाद. पुढचा चेंडू.
यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. राहुल पाटील पोलीस खात्यामधला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. कशा प्रकारे गुंगारा देणाऱ्या चोराला पकडायचं हे त्यांना चांगल्या रीतीने ठाऊक आहेत. राहुल पाटील येणार आहेत असं समजल्याबरोबर बरेचसे प्रेक्षकांमध्ये जे कोणी आले असतील सगळे पळून गेलेले आहेत. हो, कारण राहुल पाटील यांची पोलिशी नजर आहे, त्यांच्या नजरेतून असे लोक सुटणार नाहीत. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. थोडंसं फंबलिंग होतं, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्टवर परत जातोय. षटकामधला तिसरा चेंडू मार्गस्थ करतो राहुल पाटील. चांगली गोलंदाजी करतोय, चिवट तिखट मारा करतोय, आपल्याला असलेला अनुभव संपूर्ण पणास लावतोय, कुठल्या प्रकारची कसूराई करत नाही. राईट आर्म राऊंड. यावेळेला पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त गोलंदाजी राहुल पाटील यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. पूर्ण समर्पक, तन मन धन अगदी पूर्ण कमिटमेंट पाहायला मिळते. काही झालं तरी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं अशा प्रकारची स्वप्न उराशी घेऊन आलेला हा संघ वीर बजरंग खरिवली. पुन्हा एकदा षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातंय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक रन पडून काढली जाते की चौकार होतोय, खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पुरली ती बरोबर 28 वर. दोंडा वडोली या गावामध्ये सुद्धा नाईट मॅचेस चालू आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे. दोन धावा पळून काढल्या जात आहे. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. फायटिंग स्कोअर मी नक्कीच म्हणेन. आणि अजूनही या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 16, तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. नियंत्रित मारा नक्कीच राहुल पाटील यांनी धावा रोखून धरलेल्या आहेत. म्हणावा तितका आझादी दिलेली नाही वाड्याच्या या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनला. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडू, षटकार चौकार, डॉट बॉल की विकेट पडते बघूया. सुरेख, सुपर्ब, लवली डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी आणि फलंदाज काय बाद आहे का? येस, दुसरा गडी बाद होतोय. 2 बाद किती धावा झालेल्या आहेत? 2 बाद 30 आणि जिंकण्यासाठी बरोबर 31 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये साधारणतः 10.25. सूरज पाटील नाणेफेक करून घ्या. याच्यातून जिंकल त्याच्यावर आहे नाही का? बरोबर. हो, चला करून घेऊ का नाणेफेक? पण जा ना आता गेस्ट. सूरज पाटील, कारण लपण्या एवढा छोटा माणूस नाहीये, तो लपू पण शकत नाही. तर लपण्यासारखी जागा
गोलंदाजीसाठी पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अंकुश गुप्ता. राईट आर्म ऑफ द गेट, पंचांच्या डावीकडनं. पहिला चेंडू निर्धाव. एकतीस धावांचं आव्हान आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि फलंदाज बाद होतोय योगेश पाटील. गोल्डन डकचा शिकार होतोय. गोल्डन डकचा शिकार योगेश शून्यावर बाद. पहिला हादरा, पहिला झटका वीर बजरंग खरिवली संघाला. रोहित ठाकरे नवीन फलंदाज मैदानामध्ये. शून्यावर पहिला गडी वीर बजरंग खरिवली संघाचा बाद झालेला आहे. 31 धावांचं आव्हान आहे. हळूहळू हे आव्हान थोडंसं कठीण वाटायला सुरुवात झालेली, कारण 2 चेंडू निघून गेलेले आहेत. सूरज शतपावली करतायत. पुढचा चेंडू राईट आर्म. आणि फलंदाज बाद होतोय. करण का? रोहित ठाकरे बाद होतोय. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय अंकुश गुप्ता. वीर बजरंग खरिवली संघावर एक प्रकारचं दडपण आलेलं आहे. शुभम पाटील येतोय मैदानामध्ये. परंतु मी इतकं नक्कीच म्हणेन की जब तक जोपर्यंत करण पाटील मैदानामध्ये आहे तोपर्यंत आरपी लायन्स वाडाला जागते रहो. आले का? पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी. 4 चेंडू निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी. 2 गडी बाद झालेत पण एकही धाव फलकावर लागत नाहीये. वीर बजरंग खरिवली पर हार के काले बादल मंडराने लगे. हार की कगार पर लगभग. पुढचा चेंडू आणि बघा क्षेत्ररक्षण बघा. तिसरा गडी शून्यावर बाद होतोय. 3 बाद 0. गोलंदाज येतोय शेवटी मेजर राहुल पाटील यांना मैदानात. राहुल पाटील ना, मेजर पोलीस आहेत ना. आता मात्र राहुल पाटीलला पोलिसी खाक्यात दाखवावं लागेल आरपी लायन्स वाडा संघाला. 5 चेंडू निर्धाव आणि तब्बल याच्यामध्ये 3 गडी बाद केलेत. अनबिलिव्हेबल स्पेल, मॅजिक स्पेल, ड्रीम स्पेल. अंकुश गुप्ताने पूर्ण अंकुश लावलेलं. एक धाव हिमालयासारखी वाटू लागली आहे वीर बजरंग खरिवली संघाला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निर्धाव षटकं पडलेली आहेत. काल ही इथे अक्रमने डिंग डॉंग वडवलीच्या अक्रमने निर्धाव षटक टाकलं होतं. नुसतं निर्धाव नाही तर गडीही बाद केलं होतं. आणि मला वाटते आणखीन कोणीतरी एक निर्धाव षटक टाकलेलं आहे.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला राहुल पाटील आणि करण पाटील ही महत्वाची शेवटची महत्वाची जोडी बरोबर. कोणाला करण पाटीलला अजूनही स्ट्राईक मिळाली नाही आणि त्याच्यामुळेच आज परिस्थिती भयानक झालेली आहे. अरे काय झालं बघा, चक्कर आली का काय. निर्धाव आणि विकेट घेतलेला आहे. 4 गडी बाद केलेले आहेत. हे घे मानधनात वाढून द्यायला लागतील. सकाळपासून माझे 50 रुपये गेलेत टॉसवारी. 4 गडी बाद केले. तब्बल निर्धाव षटक टाकत अंकुश गुप्ता यांनी मॅजिकल स्पेल ड्रीम स्पेल. गौतम पाटील राहुल पाटील पण शून्यावर बाद का. एकालाही भोपळा फोडता आलेला नाहीये. मला वाटतं एवढी दयनीय अवस्था मला वाटत नाही खरिवली संघाची कधी झाली होती का नाही. आणि गावामध्ये जर आपले ग्रामस्थ बघत असतील तर प्रचंड चीड व्यक्त केली जात असेल आणि तिथे बसल्या बसल्या छी थू केली जात असेल प्रत्येकाची. हा जशी बिलोशी काल SP संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर होता. 20-22 धावा शेवटच्या षटकामध्ये राखता आल्या नाही. खेळाडूंना गावात जाणं मुश्किल झालं होतं. शेकोटी बंद करा. आधी चालू आहे ती शेकोटी बंद करा, नाही तर सुतळी बॉम्ब आपटला जाईल तिथं. तर टॉस या ठिकाणी 12 चेंडू आणि 31 धावा. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश पाटील यांच्या दर्पण. शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जात आहे. वडोली विरुद्ध नक्की दोंडावली संघ यांनी थोडासा वेळ केला, त्यामुळे त्यांना 2 रनांची पॅनल्टी आणि त्यांनी ऍक्सेप्टेबल केलेली आहे. बघा 6 चेंडू निर्धाव पडल्यानंतर पहिला जो धाव आला ती षटकारांनी झालेली आहे आणि तोही दर्पण सारख्या दर्पण फोडसे. तर टॉस या ठिकाणी मात्र SP ट्रॉफी उडला जाते. 2 टीम मध्ये खरली विरुद्ध करण पाटील. टॉस विन दोंडावली टीम. आपण काय घेणार. फिल्डिंग करणार आम्ही. 2 रनची पॅनल्टी. सॅटिस्फाईड आपण आहेत का. हो चालेल. आम्हाला या कमिटीने आणि जयेश पाटील दादांनी आम्हाला सपोर्ट केला त्याच्याबद्दल षटकार. कमिटी आणि यांचे असोसिएशनचे खूप खूप धन्यवाद. 3 ओव्हरची मॅच आहे. या मॅच मध्ये आपण काय स्वीकारणार. आम्ही फिल्डिंग करणार आहे. फिल्डिंग करून प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत रोखणार. आतमध्ये यायचं नाही. प्रेक्षकांनी बघा पडदा फाडलाय तिथे त्यांनी. कॅप्टन या ठिकाणी जोडले. पडदा जर फाडला असेल ना आम्हाला इथं स्पष्ट दिसतंय. पैसे देणार नाही. ओके इट्स ओके. या ठिकाणी आपण खरली टीमच्या कॅप्टनकडे जात आहोत. आपल्याकडे बॅटिंग येत आहे. आपण या 3 ओव्हरमध्ये काय स्ट्रॅटेजी आखणार. दर्पण फोडशेला फोडलं जाते. नाहीये. समोरचा संघ सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळला. 10 चेंडू 19 धावा. 40 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. नक्की टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी बघितलं करण. आपण टीमनं पुढचा चेंडू फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅटिंग असेल खरली टीम. जयेश पाटील आपल्या या ठिकाणी चौकार. दे दनादन जॉन जानी जनार्दन पोलीची मार. दर्पण फोडशेला फोडलं जात आहे. अडगमल सर, सॉरी टू इंटरप्टेड. आणि मी आयोजकांच्या वतीने आणि कमिटीच्या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने खरिवली संघाचे धन्यवाद देतो की त्यांनी खेळाडू वृत्तीने जो काय आपला निर्णय आणि खेळाडू वृत्तीने खेळण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व्हेरी गुड. पूर्ण वाडा All to come तालुक्यामधून आपलं हार्दिक अभिनंदन करतोय. दॅट्स अ ट्रू स्पोर्ट्समनशिप. दर्पण फोडशेच्या छातीत धडकी भरले. षटकार का. वाह क्या बल्लेबाजी है. करण पाटील की बल्ले बल्ले. करण पाटील की बल्ले बल्ले. आयोजक तिथे पोहोचतील. हा प्रेक्षक मायबाप प्रेक्षक
सूरज भानुशाली या त्रिमूर्तीकडनं यो यो एस पी ट्रॉफी डायलॉग साठी सूरज पाटील यांना 1-0 कमी का सांगतो 2000 आले आम्हाला तर समजलंय. वा जोरकस फलंदाजी पाहायला मिळते. वा कमिटमेंट, याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात त्याग भावना, याला म्हणतात समर्पित वृत्ती. सच अ ब्रेव वॉरियर, सच अ ब्रेव वॉरियर. क्या छलांग लगाई है. याला म्हणतात झुंजार वृत्ती, याला म्हणतात विजिगिशू वृत्ती, याला म्हणतात किलिंग इन्स्टंट, याला म्हणतात जिंकू किंवा मरू. सलाम आहे करण पाटीलला सलाम. 5 चेंडू 4 धावा. जबरदस्त फलंदाजी, दिल जीत लिया, मोह लिया, छा गए भिडू करण पाटील. पुढचा चेंडू 4 चेंडू 4 धावा. 27च्या 27 धावा. वन मॅन आर्मी एकांडा शिलेदार आहे. करण पाटील गरजतोय बरसतोय आणि आपल्या संघाला सांगतोय डरो नहीं मैं हूं ना. 4 चेंडू 4 धावा. प्रीतम पुढचा चेंडू. ओ बाजार उठतोय, खेळ डीजे. चालला आज. डीजे बजाव.